नमस्कार सर्वांना. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण रायता पाहणार आहोत, जो की पायनॅपलचा रायता आहे. आणि मला तरी वाटते की जेवढे काही रायते आहेत त्या रायत्यांमध्ये पायनॅपलचा रायता सर्वात स्वादिष्ट आहे. सर्वात स्वादिष्ट डिश म्हटलं तरी चालेल. सो खूप खूप खायला चांगला लागतो आणि मला वाटतं हा ब्लॉग पाहून तुम्हीसुद्धा पायनॅपलचा रायता घरी करून पहा. तर आपण सुरू करूयात पायनॅपलचा रायता बनवायला. तर मी हे पायनॅपल 4-5 दिवसापूर्वीच आणून ठेवलं होतं. सो मी ते 2-3 दिवस तसंच ठेवलं पिकण्यासाठी, म्हणजे ते मधून आणखीन छान होईल ह्या दृष्टिकोनातून. सो पायनॅपल कट करणं इतर फ्रूट्सपेक्षा थोडंसं अवघड आहे. तर अगोदर मी त्याचं जे ग्रीन कलरचे पानचं पोर्शन होतं ते काढून घेतलं आहे आणि आता मी पायनॅपल मागून पुढून अगोदर कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मधून त्याचे स्लायसेस करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे स्लायसेस करून घेणार आहे रायत्यासाठी. सो पायनॅपल हे केवळ चवीला गोड आणि रसाळ फळ नाही, तर पोषक तत्वांचा खजिना आहे, कारण यामध्ये बरेचसे गुणधर्म आहेत आणि ते जर रायत्याच्या स्वरूपात आपण खाल्ले तर त्याचे महत्त्व आणखीन वाढते. सो त्याचे आरोग्यदायी महत्त्व असे आहे की पचनासाठी उत्तम आहे, म्हणजेच डायजेशनसाठी, रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी, सूज कमी करणे, शरीरात कुठे सूज आली असेल तर त्याच्यासाठी पायनॅपल बेस्ट आहे. ते पायनॅपल रोजही खाऊ शकतात. त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, म्हणजे यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेला चमक मिळते, म्हणजेच ग्लो येतो. आणि हाडांचे आरोग्य, अननसामध्ये मॅग्नीजचे प्रमाण चांगले असते, जे हाडाच्या मजबूतीसाठी आणि ऊतीच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. सो तुम्ही पाहताय मी कशा पायनॅपलचे छोटे स्लाइस करून घेते आहे. सो तसेच करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला रायत्यासाठी खूप छोटे तुकडे लागणार आहेत पायनॅपलचे. सो थोडंसं अवघड आहे पायनॅपल कट करायला, त्याला बराचसा वेळ द्यावा लागतो. बट जर त्याच्यापासून एवढं काही आपल्याला मिळत असेल तर ऑब्व्हियसली महिन्यातून एखाद्या वेळेस तर आपण पायनॅपलचा रायता खाऊ शकतो. सो मी हे पायनॅपल व्यवस्थित कट करून घेतलं आहे. याच्यातही आणखीन छोटे तुकडे होतात का मी ट्राय करते आहे. सो आपण पायनॅपल आणि दही एकत्र करून, म्हणजेच त्याचा रायता करून खाल्ल्यावर त्याचे बरेच गुणधर्म आणखीनही वाढतात, जे नुसत्या पायनॅपलमुळे वाढतात त्याच्यापेक्षाही आणखीन. सो प्रोबायोटिक्सचा डोस म्हणता येईल याला, किंवा प्रथिनयुक्त किंवा जेवण पचण्यास हलके होते यामुळे, असे बरेचसे गुणधर्म आहेत. सो मी एका पॉटमध्ये जे मी पायनॅपलचे तुकडे बारीक करून घेतले ते घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे रायत्यासाठी. सो मोस्टली एखाद्या हॉटेलमध्ये जर तुम्ही पायनॅपलचा रायता खाल्ला तर ते चक्का यूज करतात, म्हणजे श्रीखंडासाठी जे आपण दह्याचा चक्का बनवतो तो. बट हे जे दही होतं घरचं ते खूप छान दही होतं, चक्क्याची काहीही गरज नव्हती. त्यामुळे मी हे दही फेटलं छान, म्हणजे यामध्ये जे लम्स आहेत ते व्यवस्थित त्या दह्यामध्ये मिक्स होतील आणि त्यानंतर ते जे मी दही आहे ते मी पायनॅपलमध्ये मिक्स केलं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट यामध्ये काळं मीठ. काळ्या मिठामुळेच पायनॅपलच्या रायताला चव येते खरं तर, त्यामुळे काळं मीठ टाकणं अतिशय आवश्यक आहे. सो काळं मीठ टाकल्याच्यानंतर मी यामध्ये मध टाकते आहे. तुम्ही साखरही यूज करू शकता, पण जे लोक साखर खात नाही त्यांच्यासाठी मध हे बेस्ट ऑप्शन आहे, किंवा मॅपल सिरप जे असतात तेही तुम्ही यूज करू शकता, किंवा ब्राऊन शुगर असेल तर तेही यूज करू शकता तुम्ही ह्यासाठी. यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, कारण चाट मसाल्याशिवाय रायताला तर चवच येत नाही. सो चाट मसाला टाकायचा आहे. आणि पायनॅपलच्या रायत्याचा सर्वात चांगला गुणधर्म म्हणजे याला आपल्याला शिजवायचं नाही आहे, तळायचं नाही आहे, भाजायचं नाही आहे, तडका द्यायचा नाही आहे, काहीही करायचं नाही आहे, म्हणजे याला गॅसची गरजच नाही आहे. सो हे बेस्ट आहे जे लोक डाएट करतात, किंवा मग ज्यांना फक्त ऑर्गॅनिक म्हणजेच काय म्हणतात फूड जे मला ते शब्द आठवत नाही आता, बट वेगन लोक जे असतात, ओके, जे वेगन फूड खातात फक्त त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे हे. सो आपल्याला सर्वात शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, एकदम बारीक चिरून. सो मी तीही टाकून घेतली आहे. सो पाहू शकता पायनॅपलचा रायता तयार आहे. तुम्हीही घरी करून पहा, कसा वाटला ते मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.